अन्वीमधून अलिबाग शहरात आहे दुकान. दादाच्या लग्नात हा लेहंगा घालणार आहे. त्यावर मॅचिंग ज्वेलरी घ्यायला आली आहे. दादांनी बांगड्यांचा असा सेट करून दिला. लटकनवाल्या बांगड्या मला हव्याच होत्या. ही मधली बांगडी खूप आवडली. हा पण एक ऑप्शन दाखवला, पण हा फुलवाला पाकळ्यांचा पॅटर्न जास्त आवडला. रेग्युलर साईजपेक्षा एक साईज मोठ्या होत्या बांगड्या माझ्या मनगटासाठी. लेहंग्यावर चंदेरी जरीचं काम होतं, त्यामुळे डायमंड ज्वेलरीच हवी होती. मंगळसूत्रासाठी पेंडंट्स बघितले. हे छोट्या आणि हे मोठ्या मंगळसूत्रासाठी पसंत केलं. चैनीसाठी सुद्धा मी चंदेरी तारीत गुंफलेले काळे मणी पसंत केले. मोठ्या मंगळसूत्रासाठी 4 पदरी आणि छोट्या मंगळसूत्रासाठी 2 पदरी. हा हार पण दाखवला त्यांनी. सुंदर होता नेकलेस, पण मी हा नाही घेतला. कारण अस्मिता ताईकडून म्हणजे कलाधारा रेंटल ज्वेलरी या इंस्टाग्राम पेजवरून मी ही ज्वेलरी घेतलेली. ताई मला ऑप्शन्स दाखवत होती जे या ब्लाऊजवर जाऊ शकतात. हा सुंदरसा डायमंड नेकलेस मी पसंत केला. हा दुसरा पण छान होता नेकलेस, पण त्याला गोल्डन फिनिश होतं. सो मी डायमंडवाला पूर्ण सेट घेतला, ज्यात झुमके, कमरबंद, बिंदी, गळ्याभोवतीचा नेकलेस, त्याच्यावरचे वेगळे कानातले आणि लॉंग नेकलेस होता. नंतर ट्राय केली नथनी. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. कुठली तरी एक निवडू न शकल्याने दोन्ही घेतल्या. नथनी नंबर 1, नथनी नंबर 2. छोट्या पेंडंटसोबत ही कानातली होती, मोठ्या पेंडंटसोबत ही होती. मग बघितल्या अंगठ्या. ही आवडली, ही आवडली, ही पण आवडली, पण घेतल्या या छोट्या छोट्या 2, ज्या जास्त वापरल्या जातील, कपाटात पडून नाही राहणार. दोन्ही एकत्र करून कधी वाटलं तर मोठी अंगठी म्हणूनही घालता येतील. मग पाहिला बटवा, जो की छान होता. दादा ऑप्शन्स दाखवत होते अजून जे लेहंग्यासोबत मॅच करतील. ही पण पर्स सुंदर होती, स्टायलिश, पण नुसता शो, त्यात मोबाईल पण मावेना माझा. ही पण एक आवडली मला पर्स, आउटफिटला मॅच होत होती. पण मी फायनली घेतली ही व्हाईट पर्स, जेणेकरून मला ही बऱ्याच दुसऱ्या आउटफिटसोबतही कॅरी करता येईल. त्यानंतर घेतलं हे डायमंड ब्रेसलेट. एका हातात बांगड्या आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालेन. हेअर ब्रॉच, काजल, नेलपेंट, मस्कारा अशा काही वस्तू घेतल्या आणि खूप सारे छोटे छोटे क्लचर्स, कारण केस झालेत पातळ, मोठ्या क्लिप्समधून ते पडतात बाहेर. हे सगळं मी कुठून घेतलं?